नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण दाक्षिणात्य पद्धतीने आंबट शाक तयार करूया. शाक म्हणजे आमटी. आजचा पदार्थ तयार करण्यासाठी मँगलोर कुकुंबर घेतले आहे. या भाजीला चित्पावनी भाषेमध्ये मघ असे म्हणतात. तुमच्या गावात या भाजीला काय म्हणतात याचे नाव जरूर कळवा. ही भाजी खास करून सांबार तयार करण्यासाठी वापरली जाते. हा मघ मी दोन्ही बाजूने याप्रमाणे चिरून घेते. आता याप्रमाणे या भाजीचे 2 भाग करायचे आहेत आणि यातील आतला गर बाजूला काढायचा आहे. या गराची आपण कढी करणार आहोत. कधी-कधी ही भाजी थोडीशी कडवट असते. यामुळे जर ही भाजी कडवट असेल तर याचा गर तुम्ही वापरू नका. याचा गर पूर्णपणे काढा आणि या भाजीच्या फोडी 2 ते 3 वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो आणि या फोडी तुम्ही सांबारासाठी वापरू शकता. या भाजीची एक फोड मी खाऊन बघितली. गोडसर आहे, त्यामुळे आपण आज हा गर सुद्धा वापरणार आहोत. हे बघा, या भाजीचे याप्रमाणे चौकोनी तुकडे करायचे आहेत. आंबट शाक तयार करताना या भाजीची साले सुद्धा काढली जातात, पण आज या सालींसकट ही भाजी मी चिरली आहे. या पद्धतीने ही भाजी मी चांगली चिरून घेतली. या चिरलेल्या फोडी या पातेल्यामध्ये घातल्या आहेत. आता आपण या फोडी स्वच्छ धुवूया. या फोडी स्वच्छ धुवून मी एका भांड्यात काढते आणि हे पाणी टाकते. आता या पातेल्यामध्ये या चिरलेल्या फोडी घालते. आज या आमटीमध्ये मी कोहळ्याच्या फोडी सुद्धा घालणार आहे. अर्धा कोहळा याप्रमाणे चिरून घेऊया. कोहळ्याचा गर आणि साली काढायच्या आहेत आणि त्यानंतर याप्रमाणे चौकोनी तुकडे करायचे आहेत. कोहळ्याच्या फोडी मी आधीच धुवून घेतल्या आहेत. या पातेल्यामध्ये घातल्या आहेत. या पातेल्यामध्ये साधारण 3 ते 3.5 तांबे पाणी घातलं आहे. फोडी बुडेपर्यंत पाणी यामध्ये घालायचं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. 3 ते 3.5 मोठे चमचे मीठ घातले आहे. या फोडी शिजण्यासाठी ठेवूया. आमटीसाठी वाटण तयार करूया. 1 ओला नारळ खोवून घेतला आहे. एका लहान लिंबा इतकी चिंच, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा जिरे, 2 मोठे चमचे तांदूळ घेतले आहेत. आता हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालून याचे बारीक वाटण तयार करूया. आता मिक्सरमध्ये मी चांगलं बारीक वाटून घेतलं आहे. हे वाटण या भांड्यामध्ये घालते. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलं आहे, यामुळे 1 ग्लासभर पाणी घालून आता हे पाणीसुद्धा यामध्ये घालूया. आता आपलं आमटीसाठी वाटण तयार आहे. आता या पातेल्यावरचे झाकण उघडते. या बघा, फोडी चांगल्या शिजल्या आहेत. यातील पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालायचे आहे.
आवश्यकतेप्रमाणे पाणी यामध्ये घालूया. ही आमटी अगदी पातळ किंवा अगदी दाट अशी करू नका, मध्यम प्रमाणात ठेवा. आता ही आमटी 5 ते 8 मिनिटे चांगली उकळूया. हे बघा, या आमटीला आता चांगली उकळी येत आहे. या आमटीमध्ये ताक घातलं जातं, पण मी आज ताक न घालता चिंच वापरली आहे. आता ही आमटी तयार आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता आपण यावर फोडणी घालूया. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 सुकी मिरची, थोडीशी कडीलिंबाची पाने, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग पावडर, 1 चमचा उडीद डाळ. आता ही आमटी तयार आहे. या आमटीला आंबट शाक असं म्हटलं जातं. दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये लग्न समारंभ, मुंजी, श्राद्ध कोणतेही कार्यक्रम असले तरी ही शाक आवर्जून तयार केली जाते. दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरात तयार होणारा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय नक्की कळवा. आता आपण या भाजीचा गर काढून ठेवला होता, त्याची कढी तयार करूया. या भाजीचा गर 4 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटीभर ओलं खोबरं घेतलं आहे. हे आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटूया. या कढीला चित्पावनी भाषेमध्ये पसुंगरी असे म्हणतात. आता हे वाटण या भांड्यामध्ये मी काढलं आहे. ही पातळसर कढी आपण तयार करायची आहे, ही शिजवायची नाही. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यामध्ये अर्धी वाटी ताक घातलं आहे. आता या कढीवर आपण फोडणी घालूया. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे, 1 सुकी मिरची, थोडीशी कडीलिंबाची पाने आणि 1 चमचाभर हळद. ही कढी भातावर जेवतेवेळी घ्यायची आहे. ही कढी थंडगारच सर्व्ह करायची आहे. ही अजिबात शिजवू नका. आजचे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी घातलेल्या रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.